Practice set 1.1. Solve the following simultaneous equations. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे इक्वेशन पण ट्रिकने सोडवायचं आहे. त्या ट्रिक काय? ₹2,000 received on PhonePe. इक्वेशन पहिले दोन्ही इक्वेशन काय करायचे? ॲड करायचे. त्यांनी नवीन इक्वेशन तयार होईल. आणि एकदा इक्वेशन काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. त्याने नवीन इक्वेशन मिळेल. हे नवीन इक्वेशन एक, नवीन इक्वेशन, आणि हे दोन्ही नवीन इक्वेशन सॉल्व करून आपल्याला सॉल्व केल्यानंतर काय मिळणार आहेत? आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळणार आहेत. मग दिल्याप्रमाणे उत्तरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहून घ्या. गिवन काय? दिलेले दोन्ही इक्वेशन 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. याला एक म्हणा. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. याला दोन म्हणा. आता काय करा? काय सांगितल्याप्रमाणे ट्रिकमध्ये दोन्ही इक्वेशन एकदा ॲड करून द्या. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. काय केलं? दोन्ही इक्वेशन एकदा ॲड केले, बरोबर आहे. मग काय? 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 प्लस 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. ठीक आहे. ही ट्रिक आहे. ही ट्रिक कुठल्या इक्वेशनसाठी वापरायची? ज्या वेळेस 49 x सोबत आहे आणि एक 49 y सोबत आहे, एक 57 y सोबत आहे, एक 57 x सोबत आहे, तरच ही ट्रिक वापरायची आहे. म्हणजे ही क्रॉसवाले सारखे असावेत तरच ही ट्रिक वापरायची आहे. मग दोघांची बेरीज केली तर 49 प्लस 57 याचं उत्तर येतं 106x. हे दोन्ही मायनस मायनस असल्यामुळे ह्यांची बेरीज पण सेमच येणार आहे. 106च येणार आहे. पण दोघांचं चिन्ह मायनस असल्यामुळे हे मायनस, आणि ह्या दोघांची बेरीज येते किती? 424. आता काय की इकडे 106 आहे, हे 106 आहे, म्हणजे काय होईल? दोन्ही बाजूला जर आपण 106ने गुणलं आणि 424 पण 106च्या पटीत आहे. मग आपण काय करू? हे इक्वेशन पुन्हा लिहून घेऊ. 106x मायनस 106y बरोबर 424. आणि काय म्हणणार इथं? डिवायडिंग बोथ साइड्स बाय 106. 106ने ज्यावेळेस आपण ह्या दोन्ही बाजूला भागू त्यावेळेस ह्या 106ला हा 106 कॅन्सल, या 106ला 106 कॅन्सल, आणि 424ला ज्यावेळेस 106ने भाग देतो त्याचं उत्तर येतं आपलं 4. म्हणजेच काय की 106x वजा 106y डिवायडेड बाय 106 विच इज इक्वल टू 426 डिवायडेड बाय 106. 106 चोक 424, आणि हे दोन सेपरेट आउट होऊन काय होणार आहे? 106x डिवायडेड बाय 106 मायनस 106. नाही दिलं त्यांनी, उद्या देणार आहे वाटतं ती. 106y डिवायड बाय 106 विच इज इक्वल टू 4/1. ह्या 106 गेला राहिलं 1 1. मग नवीन इक्वेशन काय होईल? x मायनस y इज इक्वल टू 4. हे नवीन इक्वेशन मिळलं, त्याला मी 3 नाव दिलं. आता मागेशी आपण काय केलं होतं? ॲड केलं होतं. आता आपण काय करणार आहे? सबट्रॅक्ट करणार आहे, बरोबर आहे. बरं, करताना एक काळजी करायची की नेहमी मोठ्या इक्वेशनमधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करून घ्यायचं. मग काय म्हणणार आपण? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मोठ्या इक्वेशनमधून लहान इक्वेशन वजा केलं म्हणजे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. यातून 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हे सबट्रॅक्ट करणार आहे. नेहमीप्रमाणे ज्यावेळेस सबट्रॅक्ट करेल त्यावेळेस काय करायचं? दुसऱ्या इक्वेशनचे सगळे चिन्ह बदलून टाकायचे. हे मायनसचं होणार प्लस, ह्या प्लसचं होणार मायनस. 57xमधून 49x गेले, उरला 8x. 49मधून 57 गेलेच, म्हणजे 57मधून 49 गेले, तर काय होणार आपल्याकडे? 8x. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस असल्यामुळे हे प्लस, आणि 252मधून 172 गेले तर उरणार आपल्याकडे 80, बरोबर आहे. मग काय मिळून जाईल आपल्याला? नवीन इक्वेशन मिळून जाईल 8x प्लस 8
वाय इज इक्वल टू 18. आता दोन्ही बाजूला बघितलं तर दोन्ही बाजूला सगळे अडचपटीत आहे, त्यामुळे आपण काय करणार, दोन्ही बाजूला डिवायडिंग बोथ साइड्स बाय 8. जस 8ने डिवाईड करू, यावेळेस 8ने ह्या 8ला पण निवडणार, ह्या 8ला पण आणि ह्या 80ला पण. 8ने 8ला डिवाईड केलं तर राहिलं काय आपल्याकडे x प्लस वाय इज इक्वल टू 10. हे काय होईल आपल्याला नवीन इक्वेशन मिळून जाईल, याला आपण 4 म्हणलं. आता हे तिसरं आणि चौथं इक्वेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला एक्स आणि वायची उत्तर मिळतील. म्हणजे काय केलं की पहिले दोन जे इक्वेशन मोठे मोठे वाटायचे त्यांना आपण छोट्या फॉर्ममध्ये करून घेतलं. म्हणजेच काय, हे इक्वेशन सॉल्व करणं म्हणजेच पहिले इक्वेशन सॉल्व करणं. ही ट्रिक फक्त मी सांगितलेल्या प्रश्नांपुरतीच मर्यादित आहे. मग पुढे काय करणार की तिसरं इक्वेशन काय करणार. आता तिसरं इक्वेशन बघा, तिसरं इक्वेशनमध्ये हा मायनस वाय आहे आणि हा प्लस वाय. जर आपण दोन्ही इक्वेशन ॲड केले तर हा मायनस वाय आणि हा प्लस वाय कॅन्सल होतील आणि आपल्याला एक्स मिळून जाईल. मग काय करू आपण लिहू ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. जे काय आहे आपल्याकडे इक्वेशन 3 काय होतं आपल्याकडे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि हे काय होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 हे आपण ॲड करतो आहे. मग हे ॲड केल्यानंतर आपल्याला काय होईल, ह्या मायनस वायला प्लस वाय कॅन्सल होईल. हे एक्स प्लस एक्स काय येईल आपल्याकडे 2x विच इज इक्वल टू 10 प्लस 4 14. आता 2x बरोबर किती मिळाले 14. मग 2 इकडे गुणिले, इकडे गेल्यावर भागिले, x बरोबर 14 भागिले 2 बे की बे बे साती 14. एक्सचं उत्तर काय येईल 7 मिळून जाईल. आता हे x बरोबर 7 आपण काय करणार आहे, कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. आपण जे सगळ्यात सोपं वाटेल त्या इक्वेशनमध्ये आपण ते पुट करू, म्हणजे जे आपण तिसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करू. मग काय लिहायचं, पुटिंग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 3. तिसरं इक्वेशन पुन्हा रिराईट करून घ्या. आपण 3 करण्यापासून 4मध्ये करू, सगळ्यात सोपं जाईल आपलं. सो काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्सची किंमत किती आहे 7. 7 प्लस वाय बरोबर 10. हे अधिक 7 इकडे गेल्यावर काय होईल वजा होऊन जाईल. म्हणजेच काय वाय बरोबर 10 मायनस 7. सो वाय बरोबर किती येणार आहे 3. आपल्याला काय मिळेल दुसरा आन्सर पण मिळून जाईल. देअरफॉर दी सोल्युशन इज x, y which is equal to 7, 3.